विलोड, मागच्या तारखेला आपण बघितलं की गोपाळने त्याला काहीच आठवत नाही असं आपल्याला सांगितलं. डोक्यावर परिणाम झालाय असं वागत होता, पण खरं तर हा कोर्टाची दिशाभूल करत होता. त्याने सतत आपले स्टेटमेंट बदलले, पोलिसांना सहकार्य केलं नाहीये, वेड्याचं सोंग घेऊन नाटकं करत होता. आणि त्यासाठी कोर्टाने नेमून दिलेल्या डॉक्टरांना, डॉक्टर वैद्य यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो. परवानगी आहे. थँक्यू. गोपाळची तपासणी तुम्हीच करताय का? हो. मग या तपासणी दरम्यान तुम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलात हे प्लीज कोर्टाला सांगा. मी गोपाळचं काउन्सिलिंग केलं, त्याला काही उलटसुलट प्रश्न विचारले, त्याच्या भूतकाळाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरऑल ऑब्झर्वेशनमधून मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की हा खरंच मानसिक रुग्ण आहे की नाही. आता ही सगळ्यांना मी वेडा आहे हे सांगणार आणि मी सुटणार लाली. मग एकदा जेलमधून बाहेर पडलो की तुझा खेळ खल्लास. मी माझा रिपोर्ट कोर्टापुढे सादर करू इच्छिते. गोपाळची केस स्टडी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की हा मानसिक रुग्ण नाहीये. हा मानसिक रुग्ण असल्याचं नाटक करतो.